ओके. कोणीतरी येत असतं, कोणीतरी जात असतं. उभं राहून पाणी पिऊ नये. सांगितलं तर पटत नाही. चला, नाश्त्याची तयारी. आज घरात नाश्ता करणार आहे. इथे मी डोसा प्रीमिक्स भिजवलेला आहे. डोसा प्रीमिक्स, जिरे, ओवा, मीठ आणि रवा. डोसा प्रीमिक्समध्ये सर्व डाळी, ज्वारी, गहू, तांदूळ, सगळं, गहू नाही हे सगळं, हो गहू पण, आणि खडा मसाला, असं सगळं मी एकत्र दळून आणलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. आता यामध्ये मी कांदा चिरून घालणार आहे, मिरची चिरून घालणार आहे, कोथिंबीर चिरून घालणार आहे. इकडे मी ठेवलेली आहे, तयारी केलेली आहे चटणीची. फुटाण्याची डाळ, ढबू मिरची अशीच घालणार आहे बरं का, कापून. साधी मिरची, कोथिंबीर, आलं सगळं बारीक करणार आहे, लसूण, जिरे, साखर, मीठ. कांदा असाच कच्चाच घालणार आहे चिरून. आणि हे सर्व चिरून याच्यात घातल्यानंतर ही माझ्याकडे जी तयार फोडणी असते ती तयार फोडणी घालणार आहे. मी काल नाही परवा दिवशी केलेली आहे. नेहमीसारखी फोडणीसारखी फोडणी ही यातच घालणार आहे. गुर्र करताना मस्त दिसते की नाही. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची. आज पाण्यात भिजवलेलं आहे कारण ताक अजूनही करायचे आहे. वरनं घालणार आहे ताक. चला, आता बाकीची चटणीची तयारी होईपर्यंत आणि ताक होईपर्यंत झाकून ठेवू. आता मी ही ढबू मिरची चिरून घेतलेली आहे, बिया सकटच घालणार आहे. कांदा चिरून घेतलेला आहे, फुटाण्याची डाळ सर्व मिक्स केलेलं आहे. आणि आता ही फोडणी पण यामध्येच टाका. छान लागते फोडणीची चव. गुर्र करून घेऊ आता आपण. हे काही मी फोडणीमधनं गरम करून वगैरे घेतलेलं नाही आहे, परतून वगैरे घेतलेलं नाही आहे. भडंगसाठी केलेली फोडणी होती ती याच्यात घालून टाकली. मिक्सरमधनं गुर्र करून घेतलेली आहे. कांद्यामध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी वरनं घातलेलं नाही आहे. मस्त चटणी झालेली आहे. पाणी घातलेलं आहे मी, त्यामुळं एवढी मस्त बारीक झालेली आहे. आज मी आंबट काहीच नाही आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आंबट घातलं का नाही की ते आंबली आहे काय, आंबली आहे काय असं होते. त्यामुळे आज आंबट काही घातलं नाही. आवळा नाही, कैरी नाही, काही नाही, काही नाही. इतर वेळेला ते आंबट छान वाटतं, पण उन्हाळ्यामध्ये आंबले काय असं होतं. आता ताजं ताजं लोणी काढूया. घावन म्हणा, डोसा म्हणा, त्याच्यासाठी दाखवते. हे दही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, नॉर्मल होण्यासाठी बाहेर काढून ठेवलेलं आहे. आता हे यामध्ये शिफ्ट करूया. आता याच्यात पाणी घालायचं नाही. पाणी न घालता 100 आकडे म्हणायचे, असं फिरवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 100 आकडे. पंच्याहत्तर, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 98, 99, 100 लोणी आलेलं आहे. 100 आकडे म्हणून झालेले आहेत. आता याच्यात साधं पाणी घालणार आहे, साधं पिपातलं पाणी. दाखवते कसं लोणी आलंय, दाखवते. हे बघा 100 आकड्याचं लोणी. हे बघा आलं का नाही लोणी. झालं. किती काढणं सोपं आहे ना लोणी. ताजं ताक पिऊन बघूया, मस्त लागतं, सुंदर. जरा सुद्धा आंबटपणा नसतो. किती छान आहे.
ताजं त्याग प्यायला मिळते, लोणी खायला मिळतं. आता लोणी खायचं आहे ना आपल्याला डोशाबरोबर. लोणी. चला डोसा घालूया चहा सोबत. डोसा घातलेला आहे. हे बघा, मस्त विषय मस्त जाळीदार डोसा. 100 आकडे म्हटल्यावरती बरोबर काढायचे. आणि हे बघा किती सुंदर, ते चिकटत नाही, काही नाही. मस्त नाश्ता. तव्यावरती आपण तेल घालू, एवढंच, जास्त गरज नाही. मस्त. आपण उगाचच टेन्शन घेतो डोशाचं, निघेल का नाही, निघेल का नाही, निघेल का नाही, निघेल की नाही. निघतोच हो, न निघण्यासारखं काय आहे त्याच्यात. चला, असा हा घावन घातलेला आहे. असं नुसतं असं घालायचं बरं का, असं 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 करायचं नाही, म्हणजे येत नाही मला करता म्हणून. माझे असेच घावन मस्त निघतात डोसे. 100 आकडे म्हणेपर्यंत झाकून ठेवायचं. तवर इकडे ही चटणी मस्तपैकी पातळ हवी असेल तर पातळ करायची. आणि हे लोणी. किती 8 दिवसाच्या ताकाचं हे जवळजवळ पाव किलोच्या वर लोणी आलेलं आहे. चला खाऊया. मस्त, सुपर डुपर हिट.